आज मी बनवत आहे पुरी विथ आमरस। गरमीच्या सीझन मध्ये मित्रांनो, आमरस नाही खाल्ला तर काय जेवण केलं। आता मी मस्त गरमागरम पुरी आणि थंड थंड आमरस। आज एवढंच जेवण आहे, पण पोट भर जेवण आहे। चला तर मग आता मस्तपैकी गरमागरम पुरी करू। आणि थंड थंड आमरस। आता मस्त कणिकला छान मळून घेतलं आहे। क्रिस्पीनेस यायसाठी मी याच्यात थोडासा रवा मिक्स केला आहे। आणि आता याला थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवू, म्हणजे आपल्या मस्त खुसखुशीत पुऱ्या तयार। तोपर्यंत आमरस येत आहे।